महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विचारमंचावर उपस्थित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्व ज्येष्ठ मान्यवर, या कुंडल जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार वैभव काका पवार, त्यानंतर या गणातील पंचायत समितीचे उमेदवार मेघा पाकले मॅडम व समोर उपस्थित क्रांतीवीर जी.डी. बापू लाड यांच्या विचाराने प्रेरित झालेले सर्व नागरिक, ग्रामस्थ. कुंडल ही खरी म्हणजे क्रांतीवीरांची भूमी. आपण इतिहासात कुंडल विषयी बरीच माहिती आपल्याला वेळोवेळी मिळालेली आहे. तर या मतदारसंघामध्ये, कारण की आता कॉम्रेड हत्तीकर साहेबांनी सांगितलं की वेळ कमी आहे, थोडक्यात मुद्दे मांडा, त्यामुळे मी एक 3-4 मिनिटातच थोडक्यात भाषण आवरतो. तर यामध्ये मला हेच सांगायचं आहे की समोरचे जे उमेदवार आहेत ते प्रस्थापित व घराणेशाही यांचा वारसा चालवणारे उमेदवार आहेत. स्वकर्तृत्व असं काहीही त्यांच्याकडे नाही. त्यामुळं आपल्या कम्युनिस्ट पार्टीचे जे उमेदवार असणार आहेत ते स्वकर्तृत्वान आहेत, उच्च शिक्षित आहेत, सर्व कायद्यांची माहिती आहे त्यांना. त्यामुळं ग्रामस्थांनी व मतदारांनी याचा पुरेपूर विचार करून आपल्याला साहेब निवडायचा आहे का सेवक निवडायचा आहे हा विचार करून वेळाकनिस या चिन्हासमोरील बटन दाबून कम्युनिस्ट पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचा आहे. मगाशी मी वैभव काकांचं भाषण ऐकलं, अतिशय मुद्देसुद्ध व सर्व मुद्दे त्यांनी कव्हर केले. फक्त त्यांनी भाषणात काहीतरी नोकरीचा मुद्दा कव्हर करायचे राहिले. वास्तविक जिल्हा परिषद सदस्याचं कार्य काय असतं? तर रोजगार निर्मिती, रस्ते, पाण्याचा प्रश्न, आरोग्य, शिक्षण व्यवस्था व पंचायत राज मधील किंवा ग्रामविकास मधून जे जे निधी येतील, डीपीडीसी मधून येतील, त्याचं व्यवस्थित विनियोग करणे हे जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे. मात्र समोरचे जे उमेदवार असणार आहेत त्यांना आपल्या पदवीधर आमदारकीतून, कारखान्याच्या चेअरमन पदातून, सहकारी बँकेच्या चेअरमन पदातून, दूध संघाच्या चेअरमन पदातून त्यांना काही वेळ मिळणार आहे का याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपली काही अडीअडचणी असतील, काही समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी निदान आपण त्याच्याकडं जाण्याचं धाडस असावं, असा व्यक्ती निवडावा हीच मी विनंती करतो. व समाजवादी पार्टी आमची आता सध्या देशात क्रमांक 3 ची पार्टी आहे. लोकसभेमध्ये 37 खासदार आहेत, राज्यसभेत 4 खासदार आहेत आणि आम्ही या इथे समाजवादी पार्टीतर्फे भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या सर्व उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत. त्याचबरोबर आमचे जेवढे सहकारी किंवा संबंधित लोक असतील त्यांना देखील आम्ही आवाहन करणार आहे. इथून पुढे 3 दिवसच राहिलेले आहेत, 4 दिवसच राहिलेले आहेत, 7 तारखेला मतदान आहे, वेळ कमी आहे. त्यामुळं कमी वेळेमध्ये आपण जेवढे इथे उपस्थित आहात त्या सर्व सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून आपले जेवढे ओळखीचे लोक आहेत, मित्र परिवार आहेत, अपतेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, सर्वांना वेळाकनिस या चिन्हासमोरील बटन दाबून या निष्कलंक व सुशिक्षित उमेदवारांना, कर्तृत्ववान उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावं.
ही संधी 5 वर्षातून एकदाच येते. आता ही संधी आलेली आहे. वास्तविक 2022 ला इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, म्हणून इलेक्शन 4 वर्ष डिले झालेले आहेत. मागच्या फेब्रुवारी 2022 ला प्रशासक आला होता. आता 2 फेब्रुवारी आहे, म्हणजे जवळपास 4 वर्ष उलटून गेली, तरी देखील अजून जिल्हा परिषदेचं सदस्य असतील किंवा बॉडी तयार झालेली नाही आहे, निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्यामुळं ही संधी आपल्याला 9 वर्षानंतर मिळालेली आहे. ही संधी गमावू नका व वैभव काका पवार असतील किंवा मेघा काकले मॅडम असतील, यांना भरघोस मतांनी निवडून देऊन विजयी करा, एवढीच मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो व या इथे थांबतो.